सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याचं आता बातमी कळते। कोणताही धोका नाहीये। सैफ अली खान आउट ऑफ द या सगळ्यातून आउट ऑफ द डेंजर आहे अशी माहिती आता मिळतेय। सैफ अली खानला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलेले आहे। तब्येतीमधील सुधारणा पाहून घरी सोडण्याचा निर्णय आता डॉक्टर घेणार आहेत। सैफ अली खान याच्या कुटुंबियांनी लीलावती रुग्णालयात जाऊन सैफची भेट घेतलेली आहे, तब्येतीची विचारपूस केली आहे। दुसरीकडे सैफवरील हल्ल्याच्या घटनेसंदर्भात करीना कपूरनं इन्स्टा पोस्ट शेअर केली। घटनेतून काहीही अनुमान काढणं टाळा। संवेदनशील काळात साथ दिल्याबद्दल तिनं सगळ्या फॅन्सचे आणि सहकाऱ्यांचे देखील आभार मानलेले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया लीलावती रुग्णालयाबाहेर। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव त्या ठिकाणी उपस्थित आहेत। स्वप्नील, काय अपडेट आता मिळत आहे सैफच्या प्रकृती संदर्भात? आज किंवा उद्या सैफला डिस्चार्ज दिला जाईल असं म्हटलं जात आहे, काय माहिती आहे? या सैफ अली खानवरती काल खरं तर चाकवलला झाला होता। 6 वार झाले होते, 2 गंभीर जखमा त्यामध्ये झाल्या होत्या। यामध्ये 2 शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या आणि यानंतर आता सैफ अली खान याला अतिदक्षता विभागात लीलावती हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। डॉक्टरांच्या निगराणीखाली सैफ अली खान याला ठेवण्यात आलेला आहे। दरम्यान तब्येत ही सुधारणा होत आहे, प्रकृती आता चिंताजनक नाहीये। मात्र प्रकृतीमध्ये जशी सुधारणा होईल तसा त्यांना घरी सोडण्यासंदर्भात निर्णय आहे तो डॉक्टर वरिष्ठ पातळीवरती घेणार असल्याचं काल तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये पुन्हा एकदा सैफ अली खान याला अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावरती निगराणी ठेवण्यात येईल आणि त्यानुसार संध्याकाळपर्यंत हा निर्णय घेण्यात येईल। मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर सैफ अली खान यांच्या घरातील जे कुटुंबीय आहेत त्यांनी सुद्धा काल रात्रभर या ठिकाणी लीलावती रुग्णालयामध्ये येऊन सैफ अली खान यांच्या तब्येतीची विचारपूस केली, त्यांची भेट घेतलेली होती। मात्र करीना कपूर हिने एकीकडे इंस्टाग्राम पोस्ट करून जी संवेदनशील काळामध्ये जी मदत किंवा जी पाठिंबा दिला त्याबद्दल सर्व चाहत्या वर्गाचं तिने एक अभिनंदन आणि एकूणच आभार मानलेले आहेत। मात्र दुसरीकडे कोणताही अनुमान या पूर्ण हल्ल्या प्रकरणाला लावणं टाळा असं तिने आवाहन एकीकडे केलेलं आहे। अगदी अगदी या सगळ्या संदर्भात आता काही मेडिकल बुलेटिन सकाळी जारी केलं जाईल का? तब्येती संदर्भात काही माहिती मिळतीये का? काल जसं आपण पाहिलं तर मंत्री महोदय आशिष शेलार यांनी सैफच्या प्रकृती संदर्भात अपडेट घेतलेलं होतं, विचारपूस केलेली होती। तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यानं मुख्यमंत्र्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली होती। या अनुषंगानं आज कोणी लीलावती रुग्णालयात भेटीकरता पोहोचणार आहे का? नक्कीच आज दिवसभरामध्ये लागलीच सैफ अली खान यांच्या जवळचे राजकीय व्यक्ती असतील किंवा इतर बॉलिवूड विश्वातील जे काही व्यक्ती असतील ते सुद्धा आज लीलावती हॉस्पिटलमध्ये येण्याची शक्यता आहे। सैफ अली खान यांची भेट घेण्याची शक्यता आहे, कारण आज परिस्थिती ही काहीशी वेगळी आहे। मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा लीलावती हॉस्पिटल असेल, सैफ अली खान यांच्या बांद्रा येथील घराबाहेर असेल हा अजूनही तैनात करण्यात आला आहे आणि हा हल्लेखोर जो आहे त्याची सुद्धा शोध मोहिमे सध्या सुरू आहे। दरम्यान मेडिकल बुलेटिन सैफ अली खान यांच्या तब्येती संदर्भातील हे येत्या 1 तासामध्ये लीलावती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे मेडिकल बुलेटिन सुद्धा या हॉस्पिटलकडून देण्यात येईल अशा प्रकारची माहिती सुद्धा मिळत आहे। निश्चित स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।